महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पत्रकारास धमकी देणाऱ्या अवैध दलालावर कारवाई करण्याची पत्रकार बांधवांची तहसीलदारकडे मागणी। केजेतील पत्रकारास धमकी देणाऱ्या अवैध दलालावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन केज तहसीलचे तहसीलदार श्री सचिन देशपांडे यांना केज येथील पत्रकार बांधवांनी दिले आहे। या बातमीची सविस्तर माहिती अशी की सध्या महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली असून त्या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात महिला पुरुष यांनी तहसील कार्यालयात गर्दी केली असून त्याचा गैरफायदा घेऊन तहसील कार्यालयाच्या परिसरात अवैधरित्या लिखापडीचे काम करणाऱ्या दलालांनी सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू केली आहे। स्वाभिमानी न्यूज तथा दैनिक समर्थ राजयोगचे केज तालुका प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांनी सदर विषयाची बातमी प्रसिद्धी केल्यामुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात अवैधरित्या काम करणाऱ्या वैभव मोहन चाटे यांनी त्यांच्या स्वतःच्या मोबाईल क्रमांक 9075 91 47 98 या क्रमांकावरून पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या मोबाईल 93 25 70 54 58 या नंबरवर व्हॉट्सॲपवर चॅटिंग करून अपमानास्पद शब्द वापरून चॅटिंग करून अपमानित करून धमकी दिली आहे। तरी लवकरात लवकर धमकी देणाऱ्या वैभव मोहन चाटे नामक व्यक्तीविरुद्ध पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी व केज तहसील कार्यालयाच्या परिसरात अवैधरित्या लिखापटीचा व कागदपत्रे विक्री करणाऱ्या व्यक्तींना या परिसरात बसू देऊ नये व त्यांनी आपली दुकाने थाटल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केज येथील पत्रकार बांधवांनी केज तहसीलदार यांच्याकडे केली आहे। सदर मागणीचे निवेदन तहसीलदार श्री सचिन देशपांडे यांनी स्वीकारले। या लेखी निवेदनावर पत्रकार चंद्रकांत पाटील, तात्या गवळी, धनंजय कुलकर्णी, रणजित घाडगे, वसंत सोनवणे, सनी शेख, महादेव काळे, मुबशीर खतीब, श्रीराम तांदळे, महादेव काळे, महादेव गायकवाड इत्यादी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या गवळी, केज। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।